इथं सुरू असलेला लग्न सोहळा थोडा खास आहे। पोलीस स्टेशनच्या आवारातच हा सोहळा रंगलाय। सोहळ्यातले वऱ्हाडी सुद्धा थोडे खास आहेत। इथं पोलीसच वऱ्हाडी बनलेत। ही दृश्य आहेत मनमाड शहरातली। इथल्या आनंदवाडी भागात राहणाऱ्या किरण बळखंडे आणि पूजा त्रिभुवन यांचं एकमेकांवर प्रेम होतं। मात्र दोघांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं दोघांनी पळून जात लग्नाचा निर्णय घेतला। यानंतर पूजाच्या आईनं तिचं अपहरण झाल्याची तक्रार मनमाड पोलिसात दाखल केली। तक्रारीनंतर तिचा शोधही सुरू झाला। त्याचवेळी किरण आणि पूजा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। एकमेकांवर प्रेम असून कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्याचं दोघांनीही पोलिसांना सांगितलं। त्यामुळं तुम्ही लग्न लावून द्या अशी मागणी त्यांनी त्यांच्याकडे केली। पोलिसांनी दोघांच्या कुटुंबियांना बोलावून घेतलं, त्यांना समजावलं आणि या प्रेमवीरांना लग्नाच्या बेडीत अडकवण्याची व्यवस्था केली। इतकंच नाही तर हा विवाह सोहळा पोलीस स्टेशनच्या आवारातच पार पडला। पोलिसांनी तर कन्यादानही केलं। 2 दिवसापूर्वी अचानक घरून निघून गेली अशी माहिती मिळाली होती। तिचा शोध घेत असताना किरण आणि पूजा हे दोन्ही तरुण आणि तरुणी स्वतःहून पोलीस स्टेशनला आले आणि साहेब आम्हाला लग्न करायचं आहे, आमचं वय आम्ही वयाने सज्ञान आहोत असं सांगितलं आणि जर आमचं लग्न तुम्हीच लावून दिलं तर समाजात आम्हाला प्रतिष्ठा मिळेल, मान सन्मान मिळेल। काही त्यांच्या मुलीच्या विरोध घराच्या लोकांचा विरोध होता। पोलिसांच्या पुढाकारानं लग्नबंधनात अडकलेलं हे नवं दाम्पत्य खुश आहे। पोलिसांमुळेच हे शक्य झालं असून यापुढेही सुखानं संसार करू असं त्यांनी सांगितलंय। त्यांचा विरोध होता म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं, बाहेर जाऊन लग्न केलं, पण वापस कसं घरी यावं म्हणून आम्ही पोलीस लोकांकडे गेलो, त्यांनी आमचं लग्न लावून दिलं। आता आम्ही नेहमी गुन्हेगारांच्या पाठीशी राहून गुन्हेगारांना बेड्या ठोकणारे पोलीस, मात्र या सोहळ्याच्या निमित्तानं एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्याला त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकवलंय। नीरज वाघ, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।